गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते। केंद्रातील मोदी सरकारमध्ये मनोहर पर्रीकरांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे कळतंय। त्यांच्या जागी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र आर्लेकर यांचे नाव आघाडीवर आहे। आर्लेकर हे सध्या गोवा विधानसभेचे सभापती आहेत। येत्या शनिवारीच गोव्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। दरम्यान पंतप्रधानांकडून अशा पद्धतीचं आमंत्रण आलं तर ते स्वीकारा आणि पुढील कारवाई करा असं पक्षाने आपल्याला आदेश दिल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलेलं आहे। पार्टीने सांगितलेलं आहे की जर अशी प्रधानमंत्र्यांकडून इन्व्हिटेशन आलं तर ते स्वीकारा आणि पुढची प्रक्रिया करा। त्या पद्धतीने तुम्ही तयार आहात पुढच्या प्रोसेस त्या दिल्लीला जाण्यासाठी तुमची तयारी झाली? तयारी करून ठेवावी लागते ना, थोडा वेळ लागतो प्रत्येक तयारीला, त्यामुळे थोडी तयारी करून ठेवावी लागते। निमंत्रण आल्यानंतर सांगतो डिटेल काय। राज्याची स्थिती राज्यात नवा परत मुख्यमंत्री निवडावा लागेल, ती प्रक्रिया पक्ष योग्य प्रकारे आणि पार्लमेंट बोर्डाच्या आदेशानुसार करेल। 8 तारखेला पार्लमेंट बोर्डची मीटिंग आहे, ते डिस्कस करतील आणि ते डायरेक्शन देतील, माणसं पाठवतील इकडे ऑब्झर्व्हर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।